नमस्कार, मी राजश्री. या अधिक मासात आपण देवाला वाण लावले, गाईला लावले, ब्राह्मणाला लावले, दीपपूजन केले, नदीवर दीपपूजन केले. हे सर्व अधिक मासात आपण केले. पण अजूनही एक गोष्ट केली नसेल तर आज ती नक्की करा, आणि ती म्हणजे आईची ओटी भरा. आई माझ्याकडे मला वाण लावायला आली होती. पण या अधिक मासात म्हणजे प्रत्येक अधिक मासात विवाहित मुलीने आईची ओटी भरायची असते. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना कदाचित हे माहीत नसेल, पण अधिक मास हे 33 महिन्यानंतर येत असतं. म्हणजे अंदाजे 3 वर्षानंतर अधिक मास एकदा येत असतं. आईने आपल्याला जन्म दिलेला असतो, 9 महिने आपल्याला पोटात वाढवलेले असते, आपले कन्यादान केलेले असते, लहानपणापासून आपले लाड कोड कौतुक आपल्याला संस्कार दिलेले असतात. पहिला गुरु आपली आई असते, आणि आईची कृतज्ञता म्हणून आपण अधिक मासात आईची ओटी भरायची असते. खरं तर फक्त हा अधिक मास असा आहे की त्यातच आपण आईची ओटी भरू शकतो, नाही तर मग नेहमी आईच आपली ओटी भरत असते. म्हणून आजपर्यंत तुम्ही आईची ओटी भरली नसेल तर नक्की भरा. मात्र सासूची ओटी भरायची नसते, कारण सासूच्या पोटात वाढलेला मुलगाच तिने आपल्याला दिलेला असतो. आपण तिच्या घरी नांदायला आलेलो असतो. फार तर तिचे तुम्ही पूजा करू शकतात, नमस्कार करू शकतात, पण ओटी मात्र आईचीच भरा. मग आपल्याला जसं शक्य असेल तसं टिकली, बांगडी, नंतर खोबरं, अशा ज्या काही वस्तू आपल्याला देता येत असतील, आपल्याला शक्य असेल त्या द्या, आणि प्रेमाने आईची ओटी भरा, आणि आईकडनं भरभरून आशीर्वाद घ्या. चला तर मग आता आईची ओटी भरूया. आधी हळदी कुंकू लावून घ्यायचा. अखंड सौभाग्यवती भव, आयुष्यवान सुखी भव, शतायुष्य, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो.